नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काल ओपनचं मैदान झालं पेडगावकरांचं आणि आज आदतचं मैदान. आणि आजच्या आदतच्या मैदानामध्ये देखील आपला बकासूर आपल्याला पळताना दिसला. काल आपल्या बकासूरची सेमीला हार झाली आणि काल चांगला स्पीड लागला होता गाडीला, परंतु असं झालं की दोघांचा खांदा चेंज केला, त्यामुळे थोडा गाडीला स्पीड नाही लागला. सेमीला आपल्या बकासूरची हार झाली. काल पायरा होता सुंदर 11-11 सोबत, चांगला पायरा होता. गाडी काल गुलालात 100% राहिली असती. असो अर्जित होत असते. आज आदतचं मैदान आणि या मैदानामध्ये आपल्या बकासूरचा पायरा होता रायफल, भोगावकरांचा रायफल. आणि भावांनो, गट क्रमांक 10 मध्ये आज जोड पालाला. आणि एक चांगली गोष्ट म्हणजेच आपल्या बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसले होते. खूप आनंदाची बातमी आहे की बऱ्याच दिवसानंतर आपले बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसले. आणि विठ्ठल नाना बसवण्यामागचं कारण, विठ्ठल नानांना आपला बकासूर 2 पाऊल जरा जास्तच पळतो. आणि आज नक्की झालं काय भावांनो? आज बकासूरची हार झाली आणि ती हार होण्यामागचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही बघू शकता भावांनो, जे गटाची उडी आहे त्यामध्ये भावांनो विठ्ठल नानाने जेव्हा बकासूरवर एक थाप मारली, त्यानंतर बकासूरने डबल उडी घेतली आणि त्या वासराला स्पीड बकासूरचं सहन झालं नाही. त्यामुळे वासरू दुसऱ्या तासामध्ये गेला आणि आपल्या बकासूरची आजच्या मैदानामध्ये हार झाली. असो भावांनो, आदतचं मैदान आहे, तुम्हाला माहितीच आहे. आदतच्या मैदानामध्ये आपला बकासूर जास्त पळत नाही, परंतु हिंद केसरीचा मान होता त्यामुळे पळताना दिसाला. आदतमध्ये बकासूर जास्त नाही पळत, परंतु विठ्ठलाने जेव्हा बकासूरच्या पाटणीवर थाप मारली तेव्हा बकासूर जरा जास्तच पळाला आणि वासराला स्पीड सहन नाही झालं, त्यामुळे वासराने गाडी बाहेर नेली. असो हार जीत होत असते. बकासूर लवकरच मैदानामध्ये दिसेल. धन्यवाद भावांनो.